नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज। आज की बड़ी खबर आ रही है चंद्रपुर जिले के राजुरा तहसील से। राजुरा तहसील के मौजा रामपुर में भवानी माता मंदिर की दान दी गई जमीन पर अतिक्रमण का मामला गर्मा गया है। कुल 8 गुंठा ओपन स्पेस जो मंदिर और भक्तों की सुविधा के लिए दान में दी गई थी, उस पर खान नामक एक विशेष समाज की महिला और अन्य लोगों ने कथित रूप से फर्जी दस्तावेज तैयार कर कब्जा कर लिया है। इस पूरे प्रकरण में सबसे गंभीर सवाल उठता है प्रशासन की भूमिका पर, क्योंकि दीवानी न्यायालय से लेकर उच्च न्यायालय तक ने साफ आदेश दिया है कि अतिक्रमण हटाया जाए, लेकिन राजुरा के उप विभागीय अधिकारी और तहसीलदार ने आदेशों को ताक पर रख दिया है। मंडल अधिकारी और तलाठी को जांच करने के आदेश दिए गए, लेकिन आज तक न कोई रिपोर्ट सामने आई और न ही अतिक्रमण हटाने की हिम्मत दिखाई गई। आखिर क्यों? क्या प्रशासन जानबूझकर अतिक्रमणकारियों को संरक्षण दे रहा है? क्या सरकारी अधिकारी अदालत के आदेशों की धज्जियां उड़ाने में लगे हैं? यह अतिक्रमण सिर्फ जमीन पर नहीं है, बल्कि भक्तों की आस्था पर सीधा आघात है। आने वाले दुर्गा उत्सव और नवरात्र महोत्सव में हजारों भक्त भवानी माता मंदिर के दर्शन के लिए आएंगे, लेकिन ओपन स्पेस पर कब्जा होने के कारण पार्किंग जैसी बुनियादी सुविधाएं तक उपलब्ध नहीं होंगी। और अगर भीड़ में कोई अनहोनी घटती है तो इसकी सीधी जिम्मेदारी राजुरा के उप विभागीय अधिकारी और तहसीलदार की होगी। देवीदास चौहान और मनसे जिलाध्यक्ष राजू कुकड़े ने प्रशासन को कड़ी चेतावनी दी है। उनका कहना है कि अगर अतिक्रमण नहीं हटाया गया तो यह मामला न केवल अदालत की अवमानना का होगा, बल्कि सामाजिक और धार्मिक सौहार्द भी बिगड़ सकता है। अब सबकी निगाहें टिकी है 15 सितंबर को राजुरा के उप विभागीय अधिकारी रविंद्र माने की अदालत पर। क्या वे भक्तों की आस्था की रक्षा करेंगे या फिर एक बार फिर प्रशासन की लापरवाही और अनदेखी का मामला उजागर होगा? आइए जानते हैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े ने इस प्रकरण में क्या कहा। माझं नाव लता भास्कर नूरवार। मी 1992 पासून त्या जागेवर राहत आहे आणि त्या जागेवर 95 पासून मी गणेश बसवायचा विचार करून गणेश बसवला। तर आमचा सुरळीत 2 वर्ष 3 वर्ष चालला सुरळीत, परंतु लाला खान यांनी त्या जागेची फेरफार केव्हा केली हे आम्हाला कळलंच नाही। 2018 पासून त्या जागेच्या चौकशी करून त्या जागेचे कुठे दस्तऐवज माहीत असताना मी कारवाई केली, परंतु शासनाच्या लोकांनी कोणतीही कारवाई न करता खोट्या रजिस्ट्रीला प्राधान्य देऊन आतापर्यंत हे करत आले। त्यानंतर कोर्टाने आदेश देऊन सुद्धा शासनवाले कारवाई करत नाही। तालुक्यातील मौजा रामपूर या परिसरामध्ये एक देवीचं मंदिर आहे, म्हणजे जगदंबा आणि मा भवानीचं मंदिर आहे। त्या 8 गुंठे जे आहे ते जागा जे आहे ते त्या जागेवर जे आहे जे मंदिराची दान दिलेली जे जागा आहे त्या जागेवर खान नावाच्या एका महिलेने जे आहे तिथे अतिक्रमण केलेलं आहे। आणि ते अतिक्रमण असं केलं आहे की सगळे बोगस दस्तावेज बनवून अतिक्रमण केलं आहे की ती जागा आमच्या मालकीची आहे, परंतु त्या संदर्भामध्ये बोगस जे दस्तावेज आहेत त्याची आमचे देवदासजी चव्हाण जे आहे त्यांनी पूर्ण प्रशासनाकडे जे आहे तक्रार देऊन याचे व्हेरिफिकेशन करावं, ते खरे डॉक्युमेंट आहे की ते चेक करावं। तर हे सगळं चेक झाल्यानंतर लक्षात आलं की हे सर्व दस्तावेज बनावट आहे आणि त्या बनावट दस्तावेजच्या आधारे त्यांनी त्या जमिनीवर एक प्रकारे ताबा केला आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे शासनाचे जे आदेश आले की त्या जे खान जे आहे याचं अतिक्रमण काढण्यात यावं, परंतु त्या विरोधामध्ये खान हे कोर्टामध्ये गेले, न्यायालयामध्ये गेले। न्यायालयामध्ये गेल्यानंतर पहिलेच कॅबिनेट दाखल होती, कॅबिनेट दाखल असल्यामुळं त्यांचे कुठे सुनावणी झाली नाही, ते हायकोर्टामध्ये गेले। पण हायकोर्टाने सांगितलं की जेव्हा ज्या अर्थी तुमचं सेशन कोर्टामधला विषय नाही आहे, कनिष्ठ याच्यामध्ये तुमच्या विरोधामध्ये निकाल लागलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुमचं काही आदेश जे आहे तुमच्या बाजूने काही करणार नाही आणि त्यांनी याचिका जी दाखल केलेली होती ते फेटाळण्यात आली। आणि म्हणून आज जे आहे नवरात्र उत्सव येणाऱ्या काही दिवसामध्ये होणार आहे, त्या नवरात्र उत्सवामध्ये शारदा देवी, दुर्गा देवी आणि सगळे जे आहे जगदंबाचं जे आहे एक प्रकारे तिथे भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे। अशा स्थितीमध्ये त्या परिसरामध्ये पार्किंगची जागा नाही, कारण त्यांनी संपूर्ण जे जागा ऑक्युपाय केलेली आहे। म्हणून या संदर्भामध्ये प्रशासन स्तरावर जे आहे कोर्टाचे निर्देश असताना, प्रशासनाचे निर्देश असताना
कुठल्याही प्रकारे अतिक्रमण हटवण्याची कारवाई झालेली नाही आहे आणि म्हणून हे जे त्या गावच्या परिसरातले जे प्रावर रहिवासी आहे त्यांची मागणी आहे की त्वरित जे आहे प्रशासनाने ते खाण्याचं अतिक्रमण जे काढून टाकण्यात यावं, ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलं त्या सर्व लोकांचं अतिक्रमण काढून टाकण्यात यावं आणि जे येणारा नवरात्र उत्सव जे आहे हा उत्सव एक चांगल्या पद्धतीने व्हावा अशा प्रकारची मागणी करण्यात येते। इसी प्रकार की खबरें देखने के लिए ग्लोबल मिशन न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।